7 हातभट्टी दारू अड्ड्यांवर कोल्हापूर एलसीबीचा छापा, 3,21,000चा मुद्देमाल जप्त। जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर मोठी कारवाई करत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तब्बल 7 अड्ड्यांवर छापे टाकून दारू बनविण्याचे अड्डी उद्ध्वस्त केले। या कारवाईत 3,21,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 11 जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली। मिळालेल्या माहितीनुसार कंजारभाट वसाहत साईनगर कणेरीवाडी, कंजारभाट वसाहत मोरेवाडी व माणगाववाडी तालुका हातकणंगले येथे गावठी हातभट्टीची दारू बनवली जात असल्याने दिनांक 14 सप्टेंबर रोजी पहाटे छापे घालण्यात आले। या कारवाईत 3,400 लिटर कच्चे रसायन, 900 लिटर पक्के रसायन, 470 लिटर तयार दारू, एक ॲक्टिवा गाडी व अन्य साहित्य जप्त करण्यात आले। मिळालेला मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला। या प्रकरणी साईनगर कंजारभाट वसाहतीतील काजल घारुंगे, प्रियंका घारुंगे यांच्यासह 5 महिलांवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। तर मोरेवाडीतील प्रकाश बागडे, चरण बागडे यांच्यासह 4 जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात तसेच माणगाववाडीतील सुभाष खोत व रोहन खोत यांच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।